तुकडुक 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 तुकडुक. त्याची भीती होती ते झालंच. पाऊस पडायला चालू झालेला आहे आपल्या इथं. पण नशीब एवढं चांगलं की आपण. वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आता वाजलेत 9. मी रेडी झालेलो आहे. आता नाश्ता करूया आणि जाऊया दुकानावर. आधी जाऊया वरती मामाच्या इथं, जरा मजा करूया पोराची आणि मग नाश्ता वगैरे करूया. तर चला. तर गाईज हे बघा, ही आहे मिसाईल गन. एवढीशी चिद्दीशी. याच्यात आपली मिसाईल टाकायची. अशी असते मिसाईल. ही मिसाईल याच्यात टाकायची. 5ला 1 भेटते. ह्याच्यात रोल टाकायचा. हा वाला रोल टाकायचा आणि वरती फायर करायची. अजून लयच काय काय माल आलेला आहे आपल्या इथं. जसं की पाऊस झालं, परत ते पाऊस झाले, ते 2 लॉयन डक, परत हे बघा मोठे मोठे जे लढे आहेत ते झाले. परत हे स्काय शॉट, सिंगल स्काय शॉट हे 1500ला भेटेल. हे 100ला भेटतील. तर काय सध्या मी आलो होतो ह्या दुकानावरती, स्टॉलवरती आपल्या. ॲक्च्युली हा स्टॉल अजून उघडला नाही आहे, कारण की हा स्टॉल आम्ही 12-12:30ला उघडणार. कारण की इकडे एवढी दिवसाला गर्दी नसते, संध्याकाळी येते. म्हणून हा 12-12:30ला उघडणार आहे. आणि आता बघायला आलो इथं गाड्या वगैरे लावल्यात का कोणी, कारण की ह्या पॅसेजमध्ये गाड्या लावतात. बंदूक पण घेऊन आलेलो कोणी असेल गाडी लावलेली, आडीबाजी करत असेल तर त्याला डायरेक्ट. गाइस, बेरोजगारी की लेवल हाय हो गई है. आपटी बॉम्बमधले जेवढे पण हे असतात ना, तेवढे हे पिशवीमध्ये टाकले दगड. आता बघा, एकाच फटक्यात सगळे दगड फुटली, काळी झाली सगळी. तुकडुक 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 तुकडुक. केवढीशी केस आहेत तुझी. शी अशी पुढं केली की शिंग होतील ती. या इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, समोर बघ, माझ्याकडे बघ, किती भारी दिसते. तर काय, आता मी चाललो आहे घरी जेवण करायला. जेवण करीन. ते 2 पोरं पण आली आहेत, त्यांना पण सांगितलेलं तुम्ही जेवण करून या. आता मी जेवायला आलो आहे. ती लोक आली, मी आता आलो घरी जेवायला. तर जेवण करून आपण परत जाऊयात दुकानावर. जेवण वगैरे करून झालं आहे. हो सॉरी. आणि गरम तर एवढं होते ना अक्षरशः, त्याचे चटके बसतात. आणि ह्या बघा, हा आविष्कार ना, हा आविष्कार, हा पण आपल्या इथं कामाला आहे. आणि अजून 2 पोरं आहेत, ती सकाळी जेवून आली आहेत आणि आम्ही आता जेवायला गेलो. तर ब्रेक नाही आहे गाडीला माझ्या. आता वाजले 2:30 आणि आत्ता जाऊन तो दुसरावाला स्टॉल पण उघडायचा आहे. कारण की आत्ता म्हणजे थोड्या वेळाने 4-4:30पासून ना माणसं यायला चालू होतात तिकडनं. मग सामान वगैरे घेतात, पार्टी बॉम्ब, आपलं ते आपटी बॉम्ब, माचीस बॉम्ब हे सगळं. आता ही दोघं घेतलीत मी. आम्ही तिकडं बसणार आहे. इथं नाना आणि अजून आपला जो भोपरचा रोड आहे ना, त्याच रोडला लागून इकडे डीमार्ट आहे मागच्या साईडला. त्या साईडला स्टेशन. इकडनं डीमार्टच्या इथनं असं आलो की समोरच आहे दुकान आहे, भोपरला जायच्या रस्त्याला. कसं तर काही सेटअप करून झालेलं आहे, म्हणजे चालू आहे सेटअप. ही दोघं लावतात माल सगळा. आणि आता मला 4 वाजता पण जायचं रनिंगला. बघू. गाईज, आता ना मी माचीस बॉम्ब उडवत होतो आणि त्याची माचीस बॉम्बचा एक चिंगार म्हणजे आग लागल्यावर ना त्यातनं असं आग निघते बाहेर. तेव्हा माझ्या नखाचं काय हालत केली बघा. अख्खा नखच भाजून काढला त्यांनी. दुखायला लागला आता. ते दुखत नाही आहे, ते जळजळ म्हणजे वेगळं म्हणजे मुंगे चावल्यासारखे वाटते.
3 असा झालेला आहे. आता झालं आहे ढगारी वातावरण आहे बघा, पूर्ण पावसाची शक्यता आहे. आणि आमचं माल पाणी साईडला काढून ठेवले बघा, सगळं टेबलवरनं काढून मागे ठेवून दिले. ऐक ना, घेऊन ये ताडपत्री, घेऊन येतात तिकडनं. जर पण आम्ही ताडपत्री हांतरून देऊ म्हणजे कसं मालाला काय होणार नाही, आपल्या एकदम प्रॉपर सेफ राहतील. बघा पावसाचे टिपके पडायला लागले. मी आता जस्ट झाडू मारला होता, झाडू मारला तेवढ्यात पाऊस चालू झाला आहे. त्याचं भीती होती ते झालंच, पाऊस पडायला चालू झालेला आहे आपल्या इथं. पण नशीब एवढं चांगलं की आपण सगळा माल काढून ठेवला आणि त्या मोठ्या स्टॉलवरती अजून माल काढला नाही आहे, कारण की तिकडे नाना आणि तो एक पोरगा आविष्कार हे दोघंच आहेत. आणि इथं आम्ही तिघं असल्यामुळे मला आधीच वाटलं होतं की पाऊस पडायची शक्यता आहे. मी त्यांना सांगितलं की भाई तुम्ही माल काढायला घ्या. यांनी माल काढून ठेवला, पण आता हे पोरांना मी तिकडं पाठवलं आहे, कारण की तिकडे माल काढायला कोण नाही आहे. पाणी आत यायला लागले, गारगार वाटायला लागले. आता मला पण जायचं आहे घरी, नानांच्या घरी. तिकडनं ताडपत्री आणायचे आहेत, 2 ताडपत्री आणायचे आहेत. आता समजलं ह्याच्यावर भरोसा नाही राहायचा. ह्याच्यावरती पण ताडपत्री टाकलेली आहे, पण सांगता येत नाही कधी काय होईल काय नाही. त्या नादात अजून एक ताडपत्री आणायची आहे, जेणे की ह्याच्यावर टाकलं ना त्या मालावर तर काय टेन्शन नाही राहणार आहे. वीज पण कडकते काय, वीज पण जोर जोरात. ऐक हे बघा पाय भिजले माझे. आतून ये नाहीतर ये टेबलवर नाही. हा पाय खाली. तर काय आता मी चाललोय घरी ताडपत्री. तर आता आमचा सध्या पचका झालेला आहे. बिचाऱ्या दोघांनी एवढ्या मेहनतीने माल लावला आणि आता परत वीज कडकाडायला लागली आहे. आता परत वरती फक्त शोपीसला 2-3 माल ठेवणार आहेत आणि बाकी सगळा माल इकडे ॲज इट इज लावून ठेवणार आहेत आम्ही. तर आपल्या इथं काजू पण आलेला आहे मगासपासनं सेल करायला, त्याला लागल्यात सुट्ट्या शाळेला. गाय जाताना माल सगळा बाहेर काढलेला, परत माल आत टाकला, कारण की पाऊस येत होता. तर त्या नादात माल परत आत टाकून दिला. इथं काय एवढा धंदा होत नाही, तिकडं बराबर होतो सगळा, इथं एवढं काय होत नाही, नॉर्मल चालू आहे आपला. याला 10 रुपये पडलेले भेटते लगेच चिप्स. Very hot. This is a Chinese cuisine of Shankeshwar Nagar. I am drinking this soup after so long. I am eating this soup. This is liquid. This is in liquid form. No, but that is solid liquid. Then what so? So you have to eat that. You are जबर वेटर येतं एक माल घेऊन. तू आमच्या इकडे खरं पैसे कोण देणार आहे? पैसे कोण देणार आहे? कोण म्हटलं त्या गोष्टींचे रोहित काका देणार, हे आपण खायला ह्याचे पैसे कोण देणार? ते दादा आपण नाही ओळखत त्याला. विचारत पण नाही तुला पैसे कोण देणार आहे काय, तो ओळखा लागला का तुला? हां त्याने काय विचारलं तुला, कुठे विचारलं? सांगितलं इधर लेके जा रहा हूं. अगं पण तू पैसे कमवतो ना, मी बेरोज का पप्पा द्याव. गाईज आता सगळं झालेलं आहे आणि मी चाललोय जरा बाहेर दूध आणायचं आहे. दूध संपलंय तर उद्या सकाळी दूध लागतं चहाला वगैरे. म्हणजे मी आणि दादा कसं सकाळी 5 वाजता जातो ग्राउंडवर, तर दादाला सकाळी उठले चहा लागतो, म्हणून दूध असणं सकाळचं गरजेचं आहे. नसलं मग तो राग करतो आणि त्याला राग आला की मग माझं अशी डेड बॉडी उचलायची वेळ येईल असं असतं. त्याच्या मूडवरती डिपेंड असतं की माझा वर्कआउट कसा घ्यायचा आहे कसा नाही. तर आता आपण दूध घेऊन येऊया चला. तर आता आपण चाललो आहे घरी हे दूध घेतलेलं. आणि आज तर भाई जाम धावपळ झाली, कारण की 3दा आम्ही सेटअप केलं
पहिले तर आम्ही ते दुकान उघडलं 2:40ला उघडलं बहुतेक, हां 2:40ला उघडलं. त्याच्यानंतर तिकडनं 4-4:30ला पाऊस आला, सगळं सामान आत टाकलं. परत थोड्या वेळाने बाहेर काढलं, परत 6-6:30ला पाऊस आला, परत सामान आत टाकलं. परत 8ला आम्ही परत सामान सगळं बाहेर काढलं, म्हणजे एवढं म्हणजे माल दिसत नव्हता आतमध्ये असल्यामुळे. आम्ही परत माल सगळा बाहेर काढला, सेटअप केला. आणि त्याच्यानंतर मग पाऊस नव्हता. मग आरामात थोड्या वेळ बसलो. मम्मी जरा कल्याणला गेलतो, तिची माझी फ्रेंड आहे ना करिश्मा, तिच्या घरी कलरिंगचं काम चालू आहे. मग आमच्या ओळखीचे कलरवाले त्यांना घेऊन गेलतो काकांना. मग आता वैताग आला दिवसभर. आसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.